नमस्कार, मी मंदार फणसे. तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू आहे आणि निवडणुकीचे वेगवेगळे चेहरे आपल्या समोर येत आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा आज मुंबईतली जी लढत आहे त्या लढतीमधला एक चेहरा आपल्यासोबत आहेत ज्यांना तुम्ही सगळेजण जाणता. शायना एनसी, तुमचं स्वागत आहे या आमच्या सगळ्या स्टुडिओमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे, ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही कधी ठरवलं की तुम्हाला यायचं आणि तेही शिवसेनेच्या चिन्हाच्या? मला वाटते की महायुतीचं नेतृत्वाने ठरवलं आणि मी स्वीकार केलं हे चॅलेंज. मला वाटते की दक्षिण मुंबईमध्ये 3 पिढी आमचं परिवारनी काम केलं आणि तुम्ही बघितलं तर दक्षिण मुंबईचे 6 असेंब्ली सेक्शंसमध्ये मुंबादेवी सबसे पीछे है और ये अफसोस भी होता है और कभी दुख भी होता है. कारण तुम्ही बघितलं तर वस्तुस्थिती हे आहे की क्लस्टर रिडेव्हलपमेंट असो किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, सुएज, पाणी पियायचं, इलेक्ट्रिसिटी, तुम्ही मॅक्रो लेवलवरती बघा तर एक स्कूल नाही, एक कॉलेज नाही, ओपन स्पेस तर सोडाच. तर कधी मला वाटते की माँ दुर्गा आणि माँ मुंबादेवीचे आशीर्वाद घेऊन मी इकडे आले आणि परिवर्तनसाठी. आणि माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्य प्रधानमंत्रीला धन्यवाद. अच्छा, पण हे सगळे धन्यवाद आहेत त्याचं कारण आणखीन एक आहे. आम्हाला माहिती आहे की तुमचे वडील ज्यांचं खूप मोठं काम होतं, म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी इतकं मोठं काम केलं होतं नाना चुडासमा यांनी, आणि त्यांच्या कामाची सुद्धा तुमच्याकडे एक ती लेगसी आहे. आणि त्यामुळे तुम्ही जास्ती ह्या सगळ्या समाजसेवेमध्ये आणि राजकारणामध्ये तुम्ही कार्यरत आहात. हां, 20 वर्ष झाले आम्हाला. आमचे 2 संस्था आहे. एक आहे मुंबई माझी लाडकी, जे पर्यावरणवरती फोकस करते आणि तुम्हाला माहिती आहे इको फ्रेंडली गणपती असो किंवा योगा बाय द वे, प्लांटेशन ऑफ ट्रीज, सॅपलिंग्स अडॉप्ट करायला एक मोहीम, जेव्हा 2 लाख सॅपलिंग्स दरवर्ष आम्ही देत लोकांना. आय थिंक सामाजिक क्षेत्र एक आहे आणि राजकारणमध्ये पण सक्रिय रूपमध्ये 20 वर्ष झाले. बेदाग करिअर. आणि जसं सांगतात की NC माझं नावात म्हणजे नॉन करप्टेबल, आणि कधी पण मला पैशासाठी नाही करायचं आहे, हे काम करायचं आहे तर जनहितमध्ये. आणि आमचे वडीलनी नेहमीच सांगितलं, पद्मश्री नाना चुडासमा, देर आर गिवर्स अँड टेकर्स इन सोसायटी. The givers sleep well, the takers eat well. So we've always been a giving family. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे एक जे मला आठवतं की पद्मश्री नाना चुडासमा यांनी म्हणजे आता सगळीकडे बऱ्याच ठिकाणी गेल्या होती ते आय लव्ह पर्टिक्युलर गाव असं ते एक दिसतं. पण हां, आणि आय लव्ह मुंबईचं त्यांनी त्यावेळेला हे सगळं सुरू केलं होतं, मुंबई माझी लाडकी. आणि आता मी नेहमीच सांगते की मुंबादेवी माझी लाडकी. आणि आता लाडकी बहीण सारखी योजना आहे. मुंबादेवी सारख्या एखाद्या अशा प्रकारच्या या सगळ्या विधानसभेमध्ये तुम्हाला असं वाटतं की लाडकी बहीण सारखी योजना सुद्धा पुढे जाऊ शकते? सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेला धन्यवाद. कारण लाडकी बहीणला एक संधी दिलं आणि जिथे 40,000 लाडकी बहीणमध्ये मुंबादेवीमध्ये तुम्ही बघितलं तर त्यांना हे 7,500 त्यांच्या बँक अकाउंटमध्ये तर भेटलंच, परंतु ह्याच्यात 15,000 मुस्लिम महिला पण आहे. तर हे डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स नाही, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास हे प्रधानमंत्रीने ठरवलं. पर आदरणीय मुख्यमंत्रीने 2.5 करोड महिलांना महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीणचे हे सशक्त केलं. आणि मला वाटते की हे अपरंपार आहे आणि महिलांमध्ये तेच सपोर्ट आम्हाला पण भेटते. पण तुम्ही एक जो उल्लेख केला की मुस्लिम महिला, तुम्हाला असं वाटतं की कारण तुम्ही आधी भाजपमध्ये होता, आता शिवसेनेमध्ये आहात, त्या अर्थाने तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सोबत या मुस्लिम महिला आणि हा सगळा मतदार जो आहे मंदारजी, परिवार एकच आहे, विचारधारा एकच आहे. एक कुटुंब मोठं झालं तर तुम्ही एक घर मधून दुसरे घर, परंतु मला वाटते की सक्रिय काम महायुतीच्या नेतृत्वाने 1.5 वर्षमध्ये नक्कीच केलं. तुम्ही खूपच प्रोग्राम्स, आता तुम्हाला बॉर नाही करणार पूर्ण मॅनिफेस्टोचे जे मुद्दे आहे, परंतु तुम्ही बघा युवांसाठी हे स्टायपेंड, किती युवा आहे ज्यांना हे पैसे भेटणार आणि त्यांना एक चान्स, संधी पण भेटलं. महिलांसाठी तर लाडकी बहीण आहे. फार्मर्सला बघा तुम्ही तर कृषी क्षेत्रामध्ये पण आमचं परिवर्तन. तर मला वाटते की आता जातपात धर्मच्या आधारवरती नाही, 4 वोट बँक आहे प्रमुख. एक आहे महिला, एक आहे युवा, एक आहे किसान आणि एक आहे आमचे लाभार्थी. आणि ते लाभार्थी जे फायदा झालं
आणि तुम्ही बघितलं तर येता 1.5 वर्षमध्ये महाराष्ट्र विल बी द नंबर 1 स्टेट इन द कंट्री. अच्छा, पण हे म्हणताना तुम्ही पुन्हा जे आव्हान स्वीकारले, म्हणजे खास करून मुंबादेवीसारख्या विधानसभा क्षेत्रामध्ये मोठं आव्हान आहे, कारण तिथे अमीन पटेल सारखे एक वरिष्ठ काँग्रेस नेता तिकडे आहेत. खूपच कठीण आहे, परंतु मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की मुंबादेवीचा आशीर्वाद तर नक्कीच आहे. एक होतं हे स्मिअर कॅम्पेन, जेव्हा मला माल, आयटम, इम्पॉर्टेड माल, बकरी शब्दांचा वापर केलं, विच वॉज टोटली बिलो द बेल्ट. आणि ते FIR पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये मी पोलीस स्टेशनमध्ये FIR दर्ज केलं. आणि मला हे काय म्हणतात, आय थिंक आय एम प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट वी गेव अ बिफिटिंग आन्सर. कारण राजकारणमध्ये नेहमीच आम्ही बघते की महिलाला तुम्ही ऑब्जेक्ट, कधी बकरी सांगितलं, कधी हे, तुम्ही कामवरती फोकस करा ना. आमचं जे काम आहे 20 वर्षमध्ये मी काममध्ये कुठे मागे नव्हते, पुढेच होते. आणि ते कामला बघून तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही असं नकारात्मक शब्दांचा वापर केला, महिलांचा सन्मान घेऊन एक प्रश्नचिन्ह नक्कीच उठते इकडे. आणि आय थिंक की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा हे संधी दिलं तर महिला पण बघतात की एक महिलाला तुम्ही टार्गेट करता, त्यांचं कामवरती तुम्ही फोकस नाही करतात आणि हे सगळं ऑब्जेक्टिफिकेशन, आयटम, वर्ड्स, तर ते आमच्या पाठिंबा. पण तुम्हाला असं वाटत नाही, म्हणजे आपल्या समाजामध्ये कर्तृत्ववान महिला असेल तर तिला अशा प्रकारे एक हिणवलं जातच, म्हणजे खास करून पुरुष सत्ताक सगळ्या मानसिकतेमध्ये? नक्कीच असंच होते, परंतु तुमच्याकडे 2 उपाय आहे. एक चूप बसायचं आणि सांगायचं हे तर होत, तर आता होईल, आणि तुम्ही एक दिवस इकडे TV डिबेट केला आणि संपलं. आणि दुसरा आहे तुम्ही कानूनचा हात घेऊन एक FIR दर्ज करा. मी सेक्शन 79 आणि 356(2) मध्ये भारतीय न्याय संहिता निमित्त हे केस रजिस्टर केलं. आणि त्यानंतर बघा, संजय राऊतनी सांगितलं की अरविंद सावंत माफी कशा मागतात. अरविंद सावंत 2014 आणि 19 मध्ये मला लाडकी बहीण म्हणून आमचं प्रचार केलं आणि मोदीजीचा फोटो वापरलं. आणि त्यानंतर आम्हाला असं शब्दांचा वापर, नंतर अपॉलॉजी मागतात आणि संजय राऊत सांगतात की हे अपॉलॉजी कशासाठी, अपॉलॉजी द्यायची गरजच नाही. नंतर संजय राऊतचे भाऊ जे आहे, तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या उमेदवारीला बकरी म्हणायचं. तर हे विकृत मानसिकता आहे. एक तरफ मला वाटते की महाविकास आघाडी जे आहे महिलांचा सन्मान नाही करतात आणि सगळं नेत्री चुप होते. ते सगळं नेत्रींसाठी माझे 20 वर्षमध्ये मी नेहमीच माझं व्हॉइस, तुम्ही बघितलं किती डिबेट्समध्ये, आय हॅव नेव्हर गॉट इन टू पार्टी पॉलिटिक्स. द कॉज ऑफ विमेन इज मच बियॉन्ड. आणि नेहमीच त्यांचे पक्ष ठेवायचं, त्यांच्यासाठी बोलायचं. पण आता सगळं चुप. तर आय थिंक दॅट दिस स्पीक्स अबाउट अ माइंडसेट, आणि ते माइंडसेटला एक्सपोज करायची गरज होते. पण काय वाटतं, म्हणजे मुंबादेवी सारख्या इतक्या अडीअडचणीच्या त्या सगळ्या परिसरामध्ये तुम्ही काय असं घेऊन येणार जर तुम्हाला निवडून दिलं गेलं? मी तुम्हाला सांगते मंदाजी, 15 वर्षमध्ये एक डेव्हलपमेंट इश्यू नाही जे केलं की करणार. आता पण तुम्ही आमदार साहेबांना विचारा तर ते सांगणार कमाटीपुरा रिडेव्हलपमेंट आम्ही आता प्लॅन सबमिट करणार. कमाटीपुरामध्ये ते दिवशी आग होते. मी खरं सांगते, 1:30 वाजता मी गेले रात्री. एक ॲम्ब्युलन्ससाठी जगा नाही, एक फायर ब्रिगेड सुद्धा आतमध्ये नाही जाऊ शकतात. कमाटीपुरा रिडेव्हलपमेंट, क्लस्टर रिडेव्हलपमेंट इतकी मोठा विषय आहे आणि तुम्ही काय नाही केलं 15 वर्षमध्ये. आत्ता प्लॅन सबमिट करणार इलेक्शनच्या नंतर हे सांगतात. तिथे 10वी गलीमध्ये एक मटर्निटी वॉर्ड होते, ते मटर्निटी वॉर्ड पण क्लोज डाऊन. आता 1 नंबर गलीमध्ये एक आय हॉस्पिटल होते, ते पण बंद. तर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तर दिलंच नाही. मुंबईतली सगळ्यात जुनी हॉस्पिटल्स आणि जुन्या सगळ्या संस्था तिथे होत्या. हो, फक्त जे हॉस्पिटल राहिलं, आणखीन काय नाही. एक स्कूल नाही, एक कॉलेज नाही, एक लायब्ररी सुद्धा नाही. ते झालं कमाटीपुराचं. आता कुंभारवाडा सेम प्रॉब्लेम, रिडेव्हलपमेंटचा इश्यू. उमरखाडी सेम प्रॉब्लेम. BIT चाल इतकी वर्ष आणि तिथे पण तुम्ही काय नाही केलं. फक्त बिल्डर लॉबी सोबत असं बघायचं, हे माझं, ते माझं, हे माझं, ते माझं. आणि नंतर इलिगल एन्क्रोचमेंट, एक घरच्या वरती दुसरं, दुसऱ्याच्या वरती तिसरं. आणि हे तुमचं तुष्टीकरण नाही तर काय,
हे वोट बँक पॉलिटिक्सच आहे ना, किंवा तुम्ही तुमचं वोट बँकला घर द्यायचं, त्यांना इन्स्युलेशन द्यायचं, त्यांना इलिगल कन्स्ट्रक्शन द्यायचं. मला हे सगळं नाही करायचं. आणि मी तुम्हाला एक चीज सांगते, मला जनहितमध्ये काम करायचं आहे. सेविका म्हणून तुम्ही कदाचित हे सांगणार की कसं करणार, इतकी कॉम्प्लिकेटेड कॉन्स्टिट्युन्सी. सर्वप्रथम एक ब्लूप्रिंटची आवश्यकता आहे पूर्ण कॉन्स्टिट्युन्सीसाठी, कारण जागा आहेच नाही. पार्किंगचे इश्यूज आहे, सुएज प्रॉब्लेम्स, पियायचं पाणी, इलेक्ट्रिसिटी, इतकी इश्यूज. टेक्निकल एक्सपर्ट्सला घेऊ, बघा की कसं आम्ही एक एक सेक्शन करू शकतात आणि एकत्र एक रिडेव्हलपमेंट प्लॅन. पण हा जो रिडेव्हलपमेंट प्लॅन असेल, तो प्लॅन करत असताना आता जी मुंबईची जी तुम्ही इतके वर्ष मुंबईकर म्हणून आहात, आणि अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं की मुंबई खरंच बदलतेय आणि हे सगळं जे काय आत्ताचं काम झालं ते कामसुद्धा तुम्हाला कुठेतरी मतं घेण्यासाठी उपयोगी पडेल मुंबईतली जी. बघा, मुंबईमध्ये इनक्रेडिबल इन्फ्रास्ट्रक्चर, कोस्टल रोड असो, अतल सेतू हो, मेट्रो, अनगिनत लिस्ट आहे. आणि त्याच्या कनेक्टिव्हिटी दक्षिण मुंबईसाठी पण आहे. परंतु दक्षिण मुंबईमध्ये आता तुम्ही बघितलं तर वर्स्ट कॉन्स्टिट्युन्सी आहे, वर्स्ट इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, वर्स्ट इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट, ते आहे मुंबादेवी. ते इन्क्लूडच नाही झाले. आणि हे जे करतात ना, ते तुष्टीकरणची राजकारण. तुम्ही कॉमलाच एक इतकी महत्त्व दिलं की ते कॉम तुमच्यासाठी आहे, तुमचं वोट बँक. परंतु मला करायचं काम, कॉम नाही. कॉम आणि काम मध्ये खूपच अंतर आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन, परंतु काम म्हणजे काम. पण मुंबई म्हटल्यावरती जी एक श्रीमंती, मोठे टॉवर्स वगैरे आपण म्हणतो, तशी काही परिस्थिती त्या विधानसभा क्षेत्रात दिसत नाही. आणि खास करून तुम्ही आता कौमचा उल्लेख केला, तुम्हाला असं वाटतं की खरंच इथे अक्षरशः म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारची एक दरी आहे तिकडे पडलेली? अफसोसजनक आहेच, नक्कीच आहे. आता तुम्ही बघा की 1,39,000 मुस्लिम्स, 1,00,000 हिंदू आहे. प्रॉब्लेम हे आहे, आमचे हिंदू समाजचं वोटिंग इतकी कमी आहे आणि मुस्लिम वोटिंग पॅटर्न इतकी जास्त आहे, तर इट डज बिकम अ पोलराइज्ड बॅटल. ह्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे. तर ते मुस्लिम भाई बहीणला पण समजायची गरज आहे की तुम्ही आधार वोट करा प्रगतीसाठी. तुमचं वोट जे आहे प्रगतीसाठी, डेव्हलपमेंटसाठी, नाहीतर तुमची पूर्ण पिढीच संपवणार. आणि हे काय करतात, तुम्हाला वोट बँक सारखा ठेवतात, परंतु तुम्हाला शिक्षा दिलं का, आत्मनिर्भर केलं का, सुरक्षा दिलं का, काहीच नाही. आणि ते महिला पण समजते तिथे. तर मला वाटते की हे इट विल बी. आणि शिंदे साहेबांचं काम आणि सन्मान अपरंपार. आणि खरं म्हणजे तर एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारचे जे तालमेल आहे आणि महायुतीचं जे नेतृत्व आहे, मोदीजीची जे करिश्मा आहे ते बरकरार आहे मला वाटतं. पण या बरोबर आता तुमच्या मोठ्या सभा होतील, स्वतः पंतप्रधान येतील इकडे किंवा बाकी सगळ्या सभा होतील, पण त्याबरोबर तुम्हाला असं वाटतं की हे जे एक प्रकारचं शिवधनुष्य तुम्ही उचललेलं आहे, कारण विधानसभा क्षेत्रामध्ये खूप काम करावं लागतं आणि 24 तास काम, तुम्ही त्या पद्धतीने तुमची आता तयारी आहे का? 100% तुम्ही बघा माझं ट्रॅक रेकॉर्ड आणि बघा की काय झालं इथपर्यंत. लोकांना विश्वास आहे, लोकांना माहिती आहे की मी स्वतः सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त पब्लिक पब्लिक पब्लिक, क्योंकि पब्लिक सब कुछ है और पब्लिक सब कुछ जानती है. वोटर ला माहिती आहे की जे लोक काम करणार आणि जे लोक फक्त त्यांच्या स्वतःसाठी एक असं सांगायचं नाही, पण खूपच नेता असं आहे जे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे. मी नाही ते. तुम्ही थेट आरोप करायची तुम्हाला गरज नाही वाटत अशावर? केवळ एक प्रकारचं पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तुम्ही काम करता? पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काम करते. मला काय नकारात्मक नाही सांगायचं. खूप लोक मला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे, अरे अमीन पटेलनी याकूब मेमनसाठी एक पेटिशन साईन केलं की त्यांना फाशी नाही द्यायचं, आतंकवादी सोबत आहे. मला त्याच्यात नाही पडायचं. मला जे करायचं आहे, माझं काम आहे नेहमीच मला लोकांशी प्रेम आणि त्यांचे संवेदनशीलता घेऊन लोकांना ॲक्च्युली मंदाजी काय आहे सांगू, त्यांना पाहिजे कोण जे त्यांना ऐकतात आणि त्यांचा कामचा प्रयत्न करतात.
ते निष्ठा घेऊन तुम्ही आले ना, अँड मेटिक्युलस प्लॅनिंग, म्हणजे जे एक ब्लूप्रिंट आहे कसं एक्झिक्यूट करायचं, कोणाला बोलवायचं हे कामसाठी. आता मुंबईमध्ये परिस्थिती हे आहे की मुंबादेवी सारख्या क्षेत्रामध्ये कमाटीपुरा ॲज अन एक्झाम्पल, पूर्ण बिल्डर लॉबीला तिथे पण तुम्ही एक एक इलिगल कन्स्ट्रक्शन करणार तर कसं चालणार? किती पैसे पाहिजे तुम्हाला आणि काय करायचं तुम्हाला? तुम्हाला फक्त हे दाखवायचं की तुम्ही लोकांसाठी आहे, परंतु त्यांना दाबून एक वोट बँकच ठेवायचं की त्यांना आत्मनिर्भर करायचं. तुम्ही आता कामाटीपुरा सगळेजण ऐकता, आम्ही पत्रकार म्हणून अनेक ठिकाणी त्यावेळेला गेलेलो आहे, अनेक वेळा गेलेलो आहे. तिथली जी परिस्थिती आहे म्हणजे खास करून त्या सगळ्या स्त्रिया आणि त्या आता खूप कमी झाले ते सगळं तिथलं वातावरण जे आहे ते, पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं की त्या स्त्रिया तिथे ज्या बाहेरनं आलेल्या आहेत आणि शरीर विक्रय करण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्यासाठी पण तुमच्या डोक्यात काही तिथे संकल्पना किंवा काही आहे? नक्कीच आहे आणि त्यांना पण मी भेटणार आज रात्री. आणि मला वाटते की ते एक संवेदनशीलता आहेच, परंतु त्यांना ऑप्शन काय आहे ते पण त्यांना सांगायचं. कसं स्किलचा वापर करायचं, कसं त्यांना बाहेर काढायचं, कसं त्यांना समजवायचं की त्यांचं पूर्ण पिढी जे आहे, त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी कसं शिक्षा द्यायचं. परंतु ते केलंच नाही ना. तेच माझं राग हे आहे की 15 वर्षमध्ये तुम्ही एक नेत्यांना संधी दिलं, आता एक 5 वर्ष एक नेत्रींना ट्राय करा आणि बघा. तुम्ही 10 वर्ष एक खासदार दिलं जे येतात तुमच्या वोटसाठी, परंतु केलं काय? पण तुमचं म्हणणं काहीच नाही झालं तिकडे गेल्या इतक्या दिवसात? तुम्ही या बघा आणि स्वतः ठरवून. मला वाटते की पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकी बॅकवर्ड कॉन्स्टिट्युन्सी आहेच नाही आणि आता नाही तर कधी नाही. पाणीची व्यवस्था नाही, सुएज लाईन्स ओव्हरफ्लोईंग, जगाच नाही, रिडेव्हलपमेंट कसं करणार आम्ही, पार्किंग प्रॉब्लेम, म्हणजे पुढे जायला तुम्ही जाणारच नाही आणि काय करणार तुम्ही? तर टेक्निकल एक्सपर्ट्सला नाही घेऊन आले, ब्युरोक्रॅट्सला नाही घेऊन आले, पूर्ण दुर्लक्ष आहे. आणि लोकांना हे माहिती आहे, परंतु हे फतवा आणि सगळं काय चालणार? तुम्ही असं सांगणार की कॉम म्हणजे कॉम आणि तुम्हाला वोट करायचं तर फक्त मुस्लिमसाठी. माझी आई पण तिथूनच आहे ना, मुंबादेवी, आणि मला सांगतात की तुम्ही इम्पॉर्टेंट आहे. माझी आईची परवरिश नागपाडा आणि मदनपुरामध्येच होते, परंतु मला त्याच्यात नाही पडायचं. मला फक्त माझं विजन प्लॅन लोकांना सांगायचं आहे की तुम्हाला विश्वास आहे की नाही तुम्ही ठरवा. परंतु 15 वर्ष एक नेत्याला दिलं तर नक्कीच 5 वर्ष एक महिला नेत्रींना द्या आणि आम्ही लढू तर झाशी की राणी के जैसे. पण झाशी की राणी, पण ती जिंकणारी झाशीची राणी असणार आहे मला असं वाटतं. पण असं हा जो एक म्हणजे ज्यावेळेला इतकं मोठं आव्हानात्मक परिस्थिती समोर असते, तुम्हाला असं वाटतं की आताच्या ह्या एकूण निवडणुकीच्या वातावरणामध्ये केवळ महिला म्हणून किंवा केवळ एक आशा म्हणून तुम्हाला ही सगळे मतदार तुमच्यापर्यंत येतील? बघा, अंतमध्ये जो जीता वही सिकंदर, परंतु आमचे जे काम आहे ते आम्हाला निष्ठा, नीती, नियतमध्ये कोणता खोट नाही. एक लक्ष आहे लोकांबद्दल. मी समजते की लोकांना हे पण एक प्रश्नचिन्ह कदाचित उठणार की ती राहणार की नाही, परंतु माझं 20 वर्षचा ट्रॅक रेकॉर्ड नक्कीच बघा. आणि मला वाटते की वोटर जे आहे ना, सायलेंट वोटर, पण त्यांना नक्कीच त्यांचं मनात माहिती आहे की कोण करणार आणि कोण नाही. तुम्ही उत्तम प्रवक्त्या म्हणून काम केलेलं आहे याच्या आधी राजकीय पक्षामध्ये, भाजपमध्ये केलेलं आहे, आता तुम्ही शिवसेनेच्या ह्याच्यात. पण काय वाटतं ही सगळी जी निवडणूक आहे आणि खास करून महाराष्ट्रच्या निवडणुकीच्या ऐवजी मला मुंबईबद्दल तुम्हाला विचार, मुंबईमध्ये जे वातावरण आत्ताचं आहे, बरेच वेगवेगळे नेते आले, बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणा झाल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं सांगण्यात आलं की वोट जिहाद आहे. तुम्हाला असं वाटतं खरंच हे आहे? कारण तुम्ही मुंबईत सगळ्याच समाजांमध्ये सगळ्या प्रकारे सगळीकडे वावरलेले आहात. तर मी तुम्हाला सांगू, माझे वडील जे आहे पद्मश्री नाना चुडासमा एक राजपूत होते, गुजरात गोंडल, तर गुजरात की बेटी. माझे नवरा राजस्थानचे मारवाडी जैन आहे, आई आहे बोरा. तो ह्याच्यापेक्षा जास्त कॉस्मोपॉलिटन नाही होऊ शकते. परंतु मी नक्कीच सांगणार की तुम्ही एकता, अनेकतामध्ये एकता. तर मोदीजीचे पण जे भाषण होते, लोकांना मिसअंडरस्टँड करायचं तर मिसअंडरस्टँड, फॉल्स नॅरेटिव्ह तुम्ही करणार, परंतु
त्यांचं म्हणायचं हे आहे, जस्टिस टू ऑल अँड अपीजमेंट टू नन. जेव्हा आम्ही हेच बघितलं तर इट इज डेफिनेटली एकता आणि एकता, एकजूट एकता. जे लोक तुष्टीकरणची राजकारण करतात ना, 60-70 वर्ष झाले, मुस्लिमला तुमची वोट बँक, दलित तुमची वोट बँक, आणि हे उबाटा सेनाला बघा काय करतात, कुठे आहे त्यांची विचारधारा. माझे वडील आणि बाळासाहेब ठाकरेची मित्रता असं होते, परंतु ते पण कधी असं विचारणार नाही की तुम्ही काँग्रेस सोबत राजकारणमध्ये अलायन्स करणार फक्त सत्ताच्या मोह मायासाठी. तर ते विचारधाराच मला वाटते की कुठे लॉस्ट इन ट्रान्सलेशन आहे. परंतु इकडे जे आहे एक विजन प्लॅन आहे, सगळ्यांना एकत्र घेऊ. परंतु तुम्हाला पाहिजे स्पेशल स्टेटस, स्पेशल हे स्पेशल ते नाही द्यायचं. जस्टिस टू ऑल, अपीजमेंट टू नन. आणि त्याप्रमाणे मला वाटते की तुम्ही बघितलं तर आदरणीय प्रधानमंत्रींनी जे सांगितलं, हरियाणामध्ये पण जे झालं, आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा जे पाठिंबा आहे, तर हे आहे एक श्रेष्ठ भारतसाठी, एक विकसित भारतसाठी, आणि तेच प्रयत्न असणार. अच्छा, अगदी तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या आणि खास करून मुंबई देवी ह्या विधानसभा क्षेत्रामधली एक अतिशय महत्त्वाची लढत आहे आणि या लढतीसाठी सायना एनसी या सज्ज झालेल्या आहेत. स्टुडिओतून त्या आपल्यासोबत त्यांच्या या विधानसभा क्षेत्राबद्दलची माहिती आणि त्यांचं इथून पुढचं स्वप्न राजकारणातलं त्या सांगत होत्या. इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.